नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या गोविंद भिसे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपल्याला करायचा होता अर्धा किलोचा डोरेमॉन केक. तर लहान लेकराच्या बर्थडेची ऑर्डर असल्यामुळे आपण या ठिकाणी बर्थडेसाठी केक तयार करायला घेतलेला आहे. तर आपण काय शिकवलं, मुलीला आलेली होती तर तिला म्हटलं चल तुला बॉक्स कसा रेडी करायचा ते शिकवते, कारण इतर क्लासमध्ये हे नॉलेज दिलं जात नाही. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी मस्त असा अर्धा किलोचा बॉक्स रेडी करून घेतलेला आहे आणि आपला जो केक बनवायचा होता तोही आउट फिनिशिंग करून या ठिकाणी आपण रेडी करून घेतला आणि त्यावरती मस्त अशा प्रकारे आउटलाईन करून घेतलेली आहे आणि अधोरेखित पण केलेलं आहे की डोरेमॉन कसा काढायचा. तर तिला ह्या प्रकारचं पूर्ण नॉलेज मी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मस्त असा डोरेमॉनची फिनिशिंग या ठिकाणी मस्त डोरेमॉन आखून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण विविध प्रकारचे यामध्ये कशा कशा पद्धतीने डोरेमॉनची थीम तयार होते हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता आपण काय करायचं आहे, पूर्णपणे या ठिकाणी डोरेमॉन अधोरेखित करून घेतलेला आहे आपण. ओके, तर ब्लॅक चॉकलेटच्या साहाय्याने आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर तुम्हाला आता इथे एवढं व्यवस्थित वाटणार नाही, पण लास्टला जेव्हा लुक बघताना तेव्हा वाटणार अरे वा, खरंच खूप छान केला. आणि सुरुवातीला काय करायचं आहे, जो त्याचा फेस आहे त्या ठिकाणी आपण पांढरी कव्हर क्रीम घेऊन मस्त असा त्याचा फेस कव्हर करून घ्यायचा आहे आणि ह्या डिझाईनच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. नंतरसुद्धा मी पूर्ण केकची फिनिशिंग झाल्यानंतरसुद्धा ब्लॅक चॉकलेटनं पूर्ण आउटलाईन पुन्हा एकदा काढून घेतली. त्यानुसार ते व्यवस्थित दिसू लागलं होतं. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की मस्त असं जेल तयार करून पायपिंग बॅगमध्ये मस्त भरून घेतलं, कारण त्याचे ओठ आपल्याला तयार करायचे होते. आणि मस्त अशा प्रकारे तुम्ही इकडे बघू शकतात, छान अशा प्रकारे मस्त कलर वगैरे या ठिकाणी जिथं जो पाहिजे होता त्या प्रकारेने ते मी भरून घेतलेलं आहे. आणि डोरेमॉनचा कधीही केक बनवायचं म्हटलं तर ब्लू कलर, स्काय ब्लू कलर अशा प्रकारे बनवला जातो. ठीक आहे, तर या पद्धतीने मी त्याचं पूर्ण फेसचं लिप्स वगैरे करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला जे आता ब्लू कलर तयार करायची होता तीही क्रीम या ठिकाणी पटकन मी फेटून घेतली. मस्त असे आईज काढून घेतलेले आहेत, तिकडे तुम्ही बघू शकतात. आईज काढल्याच्या नंतर पुन्हा पायपिंग बॅगमध्ये ब्लू कलरची क्रीम घेऊन जो आपला बाजूचा एरिया राहिलेला होता तो या ठिकाणी आपण पूर्णपणे कव्हर अप करून घेतलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की पूर्णपणे विद्यार्थ्याला जर आपण डीपमध्ये शिकवायचं ठरवलं तर आपल्याकडं ॲडमिशन वाढतात, बरोबर. आणि हे तुम्हाला पण माहिती आहे, कुठल्याही क्लासमध्ये असं एवढं डीपमध्ये नॉलेज दिलं जात नाही. तर हे मला पण गोष्टीचं हे आहे, अनुभव आहे. माझी गोष्ट वेगळी आहे, कारण मला माझ्या मामाच्या मुलीने केक शिकवला होता आणि त्यामुळे तिने मला टोटली डीपमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण जे असं मी इतर ठिकाणी बघत असते तर त्या ठिकाणी काहीच असं एवढं डीपमध्ये सांगत नाहीत. पण असो, आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करायला पाहिजे की जेणेकरून आपले ॲडमिशन पण वाढतील आणि त्या व्यक्तीला पण आपल्याविषयी आदर निर्माण झाला पाहिजे की हे खरंच डीपमध्ये जाऊन सांगतात. आणि खरंच सांगितल्यानं ज्ञान दिल्याने कमी होत नसते, ज्ञान दिल्याने उलट आपल्याच ज्ञानामध्ये भर पडत असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण पूर्ण डोरेमॉनचा केक आउट एरिया करून घेतलेला आहे. आणि त्या लाईटचा फोकस, त्या मोबाईलचा कॅमेराचा फोकस असल्यामुळे ब्लू कलर या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही आहे, पण लास्टला व्यवस्थितपणे दिसेल. आणि लास्टला आपण काय केलेलं आहे, आउटलाईन करून घेतलेली आहे. आणि हा होता अर्धा किलोचा डोरेमॉनचा केक. अगदी छोट्याशा बाळासाठी होता, 10 मंथ बेबीसाठी हा बनवलेला केक होता. तर मी माझ्या चॉईसनुसार, त्यांच्या चॉईसनुसार हा बनवला आणि त्यांना दाखवलं की बाबा अशा पद्धतीनं करू का, ते म्हणले करा, म्हणून ही डिझाईन मी सिलेक्ट केलेली आहे. आणि एक लाईन दिल्याच्या नंतर थोडं सुनं सुनं वाटू लागलं, म्हणून मी काय केलं, आउटलाईन ही पुन्हा एकदा डबल दिलेली आहे, जेणेकरून भरून केक वाटत होता. आणि खरंच केकचा लूक इतका सुंदर आणि अप्रतिम दिसत होता ना, खूपच भारी. आणि आपलं कौतुक आपणच करावं असं काही नसतं, पण ठीक आहे, मला छान वाटला म्हणून मी पण माझं कौतुक करणार, कारण की लूक एकच नंबर झालेला होता. आणि तुम्हाला कसा माझ्या केकचा लूक आवडला आहे तो नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये, आणि पुढच्या ब्लॉगमध्ये कसा केक बनवायचा ते देखील मला सुचवा. त्या पद्धतीने मी तुमच्यासाठी नवीन केक घेऊन येणार आहे. केकचा लूक एकदा पाहून घ्या जवळून आणि कसा वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. बघा आता किती सुंदर दिसतंय ना डोरेमॉन. असेच नवनवीन केकचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या केकला सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.